नमस्कार मंडळी, रेवता गावरान चव ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवूया भाजल्या मच्छ्याची भाजी. त्यासाठी आपण चुलीवर एक पातेला ठेवलेला आहे, त्याला आपण गरम होऊ देऊया. आता आपण त्याच्यासाठी पेस्ट तयार करून घेऊया. खल्यावर थोडंसं आपण लसूण घेतलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, थोडा सांबार घेतलेला आहे आणि थोडासा ओला कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे. आता आपण याला छान पद्धतीने कुटून घेऊया आणि आपला पेस्ट तयार करून घेऊया आपल्या भाजीसाठी. याला आपण आता कुटून घेत आहोत. आता याला आपण छान पद्धतीने कुटून घेत आहोत. आता आपला पेस्ट तयार होत आहे. बघा कसा पातळ छान पद्धतीने आपला पेस्ट तयार झालेला आहे. आपला पेस्ट छान पद्धतीने कुटून झालेला आहे. आता आपण आपल्या मच्छ्याला धुवून घेऊया एका पाण्याने. आपला भाजल्या मच्छ्याला आपण धुवून घेऊया. आपण धुवून घेत आहोत एका पाण्याने. असं फिरून आपल्याला छान पद्धतीने आपल्या मच्छ्या धुवून घ्यायच्या आहे. 2 पाण्याने आपण धुवून घेतलेल्या आपल्या मच्छ्या. आता आपण याला आपल्या भाजीला आपण फोडणी देऊया. आपण गंज आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण 4 भांडे तेल घेतलेलं आहे. आपल्या गंजाला आपल्या तेलाला आपण गरम होऊ देऊया. आपले तेल आता गरम होत आहे. आता त्यामध्ये आपण एक कांदा जो चिरलेला होता त्यामध्ये आपण टाकून देऊया आणि छान लाल होतपर्यंत आपण त्याला तेलामध्ये करून घेऊया. आता त्याला आपण चमच्याच्या साहाय्याने फिरूया. आपला कांदा चांगला लाल होतपर्यंत आपण तेलामध्ये आपण याला करून घेऊया. आपण याला चमच्याच्या साहाय्याने फिरत राहूया, फिरून घेऊया चांगलं. लाल येतपर्यंत आपण याला आता तेलामध्ये ठेवूया. आता आपले कांदे लाल आलेले आहे. आता यामध्ये आपला पेस्ट आपण जो केला होता त्या तेलामध्ये आपण आता टाकून देऊया. तर चमच्याच्या साहाय्याने याला थोडंसं आपण फिरून घेऊया. तेलामध्ये हा पेस्टला आपल्याला करून घ्यायचा आहे. आपला पेस्टला आपण तेलामध्ये छान पद्धतीने करून घेत आहोत. याला आपण 2-3 मिनटं तेलामध्ये छान पद्धतीने करून घ्यायचे आहे. तरच आपली भाजी चांगली चविष्ट आणि झणझणीत होईल. याला आपण 2 मिनटं असं होऊ देणार आहोत. याला आपण आता फिरवून घेऊया चमच्या साहाय्याने. बघा कसा लाल भडक झालेला आहे आपला पेस्ट आणि आपले कांदे. आता यामध्ये आपण आपले मसाले टाकून घेऊया. मी थोडे तिखट टाकलेलं आहे, हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. याला आता आपण चमच्या साहाय्याने फिरून घेऊया पुन्हा एकदा. बघा छान पद्धतीने झालेले आपली तेलामध्ये आपला पेस्ट. याला आता असंच 2 मिनटं आपण याला ठेवायचे आहे.
आता आपण फिरून घेतो पुन्हा एकदा. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण आपल्या भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता जेव्हा या आपल्या भाजीला कड आलं तेव्हा आपण यामध्ये आपल्या मच्छ्या सोडून देणार आहोत. आपल्या भाजीला एक कड आलेला आहे. आपण यामध्ये आता आपल्या भाजल्या मच्छ्या सोडून देणार आहोत. तर आपण आपल्या भाजल्या मच्छ्या सोडून देणार आहोत. आपण सोडलेल्या आहे आपल्या भाजल्या मच्छ्या. आता याला एक वेळा फिरून घेऊया आपण आणि एक कड येतपर्यंत याला असंच आपण ठेवून देणार आहोत. एक कड आल्यावर आपली भाजल्या मच्छ्या तयार होणार आहे. आपली भाजी तयार होऊन घेणार आहे. मग आपण आपल्या भाजीला वाढून घेऊया. आपले मच्छ्या आपण आपल्या भाजीमध्ये टाकलेलं आहे. मला छान पद्धती आपण आता चुलीवर एक कड येतपर्यंत ठेवूया. चुलीवरच्या भाजल्या मच्छ्या खूप छान लागते खायला. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याला आपण फिरून घेणार आहोत थोडंसं चमच्याच्या साहाय्याने. यामध्ये थोडंसं आमच्या शेतातलं थोडंसं सांबार आपण वरतून टाकून देणार आहोत. याला एक कड येतपर्यंत आपण असंच ठेवणार आहोत चुलीवर कमी आहारामध्ये. असंच आपण याला ठेवणार आहोत एक कड येतपर्यंत. एक कड आला का आपली भाजी तयार होणार आहे. तर आपल्या भाजीला कड येणार आहे. आपली भाजी छान पद्धतीने शिजत आहे. तर आपल्या भाजीला कड आलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. तर आपल्या भाजीला आपण आता काढून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. तर आपल्या भाजीला आपण काढून घेतलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने. आपल्या भाजीचा खूप चांगला असा तर्रीभरक झालेली आहे. छान अशी ग्रेव्ही सुटलेली आहे आपल्या भाजल्या मच्छ्याला. याचा रस्सा खूप छान लागतो. थँक्यू फॉर वॉचिंग.